गावात भोंगा वाजताच ना टीव्ही ना मोबाईल, फक्त अभ्यास आणि संवाद. हलगा गावाच्या ऐतिहासिक निर्णयाला आता सुरुवात झाली असून बुधवार दिनांक 17 पासून सायंकाळी 7 वाजता भोंगा वाजल्यानंतर ना टीव्ही ना मोबाईल, फक्त अभ्यास आणि संवाद या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हलगा ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी गणपत मारिहाळकर, विलास परीड, भुजंग बिळगोजी, चारुकीर्ती सैबन्नावर, बाबू देसाई, अप्पाजी चौगुले, अनिल शिंदे, दयानंद शिंदे, मल्लप्पा कालिंग, मनोहर संताजी, सुजाता कामानाचे, प्रिया गौरकाचे यांच्या शुभ हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील अंगरण धुळगाव या खेड्याचा आदर्श घेऊन हलगा ग्रामपंचायतीने हलगा गावामध्ये दररोज सायंकाळी बुधवार दिनांक 17 पासून या उपक्रमाला प्रारंभ केला आहे. वाढते तंत्रज्ञान हे फायद्याचे की तोट्याचे हा प्रश्न आहे, परंतु माणसाच्या जीवनात याचा वापर किती करावा, आपण त्यावर किती नियंत्रण ठेवतो, हे प्रत्येकाचे नियोजन वेगवेगळ्या पद्धतीचे असते. मात्र हलगा या गावाने सामूहिक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना व गावातील ग्रामस्थांना चांगल्या सवयी लावण्यासाठी एक गावच आदर्श घेऊन कर्नाटक राज्यामध्ये हलगा गावाने पहिल्यांदाच या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचे विद्यार्थी तसेच नागरिकातून उत्कृष्ट प्रमाणात स्वागत करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंदे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. ग्रामपंचायत परिसरात कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी गजपती होत्या. उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर निवृत्त मुख्याध्यापक भुजंग बेळगोजी, चारुकीर्ती सैबन्नावर, अप्पाजी चौगुले, गणपत मारिहाळकर, जोसेफ फर्नांडिस, दीपा घोरपडे, मनोहर संताजी, विलास परेड, शिवाजी संताजी आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेरा नाम शिवाजी जानप्पा संताजी है। मैं हलगा गाँव का रहवासी हूँ। हमारे गांव के ग्राम पंचायत और गांव के सब नागरिक मिलके एक अभियान चला रहे हैं। कौन सा अभियान बोले तो गांव में बच्चे लोगों को पढ़ने के लिए और अभ्यास करने के लिए शाम 7 बजे से 9 बजे तक, शाम 7 बजे गांव में सायरन होता है। वो सायरन होने के बाद बच्चे लोग इधर उधर घूमते नहीं, घर में बैठ के अभ्यास करते हैं। और जो ग्राम पंचायत और पंच कमेटी, देवस्थान पंच कमेटी और मराठा समाज सुधारण मंडल ने जो निर्णय लिया है 7 से 9 बजे तक जो मोबाइल ऑफ और टीवी ऑफ करने का ये निर्णय लिया है, उसका गांव में पूरापूर परिणाम पड़ रहा है। और कैसा है, आजकल सोशल मीडिया और मोबाइल का यूज ज़्यादा बढ़ गया है और इसलिए ग्राम पंचायत ने निर्णय एक बैठक में लिया कि 2 आवर्स मोबाइल ऑफ रखने का और इसका बच्चों का स्टडी करने का। और इसका परिणाम डेली 7 बजे भोंगा होता है, मतलब सायरन बजता है। सायरन बजने के बाद सब टीवी ऑफ करके बच्चों का स्टडी ले रहे हैं और इसका परिणाम अच्छा होगा बच्चों के भविष्य के लिए। इसलिए हम गांव के वतीर से इनका धन्यवाद करते हैं। मेरा नाम आदित्य लक्ष्मण कालिंग है। मैं 7th क्लास में पढ़ती हूँ। मुझको बहुत अच्छा लगा कि हमारे गांव ने भोंगा चालू किया, लेकिन हम एक दिन पढ़ाई करते थे, लेकिन 1 घंटा ही पढ़ाई करते थे। अब नहीं, अब ऐसा नहीं करेंगे हम। अब हम भोंगा चालू किया तो हम 7 से 9 पढ़ाई कर रहे हैं। हम बाहर खेल रहे थे, तब हमको भोंगा का आवाज आया तो हम घर में जाके पढ़ाई कर रहे हैं। हम लिखान वाचन सब कर रहे हैं। हमारे उसमें जो लड़के हैं वो सभी भोंगा सुन के अपने अपने घर जाके पढ़ाई कर रहे हैं। मेरे बाजू में मेरी दीदी वगैरह है। हम भोंगा की आवाज़ सुन के टीवी मोबाइल सब बंद करके हम पढ़ाई कर रहे हैं। हा भोंग्याचा उपक्रम खूप चांगला आहे। आम्ही पूर्वी दररोज अभ्यास करत नव्हतो। संध्याकाळी कधी तर चुकून अभ्यासाला बसत होतो। आता दररोज 7 वाजता भोंगा वाजला की आपण दररोज 7 ते 9 अभ्यास करत आहोत। हा भोंग्याचा उपक्रम खूप चांगला आहे आणि या भोंग्याच्या उपक्रमामुळे आमच्या घरातील मंडळी सुद्धा आपापसात बोलत आहेत। हलगा गावामध्ये बुधवार दिनांक 17 तारखेपासून
जो भोंग्याचा उपक्रम सायंकाळी ठीक 7 ते 9 वाजता ग्रामपंचायत, शाळा सुधारणा समिती, हलगा देवस्थान पंच कमिटी तसेच गावातील सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. सर्वप्रथम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आग्रन दुडगाव या खेडेगावाचा एक व्हिडिओ क्लिप गावच्या सामाजिक कार्यकर्त्याने व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आला होता आणि हा चांगला उपक्रम असल्यामुळे मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीनं ग्रामपंचायतचे लक्ष या ठिकाणी वेधले होते. तेव्हा ग्रामपंचायतने याची तातडीने दखल घेऊन हलगा ग्रामपंचायतीजवळ असलेल्या शिवस्मारकावर हा भोंगा बसवण्यात आला आहे आणि या भोंग्याची सुरुवात गेल्या 17 तारखेपासून संध्याकाळी ठीक सायंकाळी 7 ते 9 या दरम्यान होते. 7 वाजता भोंगा वाजला, सायरन वाजलं की गावातील सर्व टीव्ही मोबाईल बंद असतात आणि सर्व विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतात. पूर्वी कसं होतं की काहीच घरामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसून घेत होतं आणि काहींचे पालक टीव्ही पाहण्यात, मोबाईल पाहण्यात यात व्यस्त होते. परंतु आता ग्रामपंचायतीने गावकऱ्यांनी एकमुखी निर्णय घेतल्यामुळे सर्वांनाच याची अंमलबजावणी करण्याची गरज आता भासत आहे आणि सर्वजण करत आहेत. केवळ 7 ते 9 भोंगा वाजला असला तरी हलगा ग्रामपंचायत, शाळा, मराठी व कन्नड शाळा सुधारणा समितीचे सदस्य, देवस्थान पंच कमिटीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन या उपक्रमाची माहिती देऊन नागरिकांना तुम्ही या उपक्रमात सहभागी व्हावे व हा आदर्श कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम घेण्यात आला आहे आणि हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आता गेल्या 3-4 दिवसापासून प्रत्येक घरोघरी जाऊन याची जनजागृती करण्याचे काम सुरुवात करण्यात येत आहे आणि या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचं भावी जीवन एकदम यशस्वी होणार आहे. तसेच ज्या घरामध्ये विद्यार्थी नाही आहेत त्या घरामध्ये ही टीव्ही बंद करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पूर्वी कसं होतं की टीव्ही मोबाईल नसल्यामुळे सायंकाळच्या वेळेला नागरिक आपापले धार्मिक ग्रंथ, अनेक कथा ह्या वाचत होत्या. पूर्वी वयस्कर आजीबाई आपल्या नातवांना आपल्या पूर्वीच्या गोष्टी सांगत होत्या. परंतु बदलतं सामाजिक स्वरूप यामुळे आजच्या जीवनात मोबाईल आणि टीव्हीचा इतका वावर झाला आहे की आपण याची आहारी जावत आहोत. परंतु आपल्याला या ठिकाणी नियंत्रण राहता यावं यासाठी हा उपक्रम केल्यामुळे गावातील सर्व नागरिक याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि हा उपक्रम 100% यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत, शाळा सुधारणा समिती, देवस्थान पंच कमिटी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते हे जनजागृती करत आहेत. परंतु हा उपक्रम यशस्वी करायचा असेल तर ग्रामस्थांनी, विद्यार्थ्यांनी आणि सर्वांनी या उपक्रमात सहभागी झाले तर हा उपक्रम केवळ दाखवण्यासाठी नाही तर सर्वांच्या कल्याणासाठी आहे. यासाठी हा उपक्रम या ठिकाणी करणं ही काळाची गरज आहे.